लिंबाचे गोड लोणचे बनवण्यासाठी मी इथे 6 लिंबू घेतलेले आहे। लिंबू व्यवस्थित हिरवे पिवळे असे आणि पातळ सालीचे घ्यायचे आहेत। पातळ सालीच्या लिंबामध्ये रसही चांगला येतो, त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारचे लिंबू हवे आहेत। लोणचे बनवण्यासाठी प्रथम मी हे लिंबांना व्यवस्थित धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहे एका कॉटनच्या कपड्याने। आता आपण ह्याचे पीसेस करून घेणार आहोत। आता आपण लिंबाच्या व्यवस्थित फोडी करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण बारीक फोडी करून घेणार आहोत। बघा अशा। आणि या फोडी करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या बिया देखील काढून घ्यायच्या आहेत। सर्व बिया आपण काढून घेणार आहोत। बघा कारण आपल्याला हे लिंबू जे आहेत ते एका मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। जर एखादी बी आली तर आपल्याला ती कडू लागू शकतं आपलं लोणचं, म्हणून सर्व बिया व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता अशाच प्रकारे मी सर्व लिंबांच्या फोडी करून घेते। लिंबाच्या सर्व फोडी करून झालेल्या आहेत आणि सर्व फोडींमधल्या मी बिया पण व्यवस्थित काढल्यात। या लिंबाच्या फोडी आता आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। या लिंबाच्या फोडींना आपण जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये एक 150 ग्राम पर्यंत गूळ ॲड करणार आहोत। ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल तिखट ॲड करायचे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता ह्याच्यामध्ये गुळाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला गूळ नको असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही साखर पण ॲड करू शकता। बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये सर्व मिश्रण मी ॲड केलेले आहे। आता आपल्याला गुळाचा पाक होईपर्यंत हे मिश्रण मिक्स करायचे आहे। व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचे आहे आणि आपल्याला ह्याच्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची, जेणेकरून आपलं जे लोणचं जे बनणार आहे ते खाली चिटकू नये म्हणून। त्यामध्ये 2 लवंग पण ॲड करते आणि ह्याला पण आता हलवत राहूया। मी आपला गॅस जो आहे तो मंद आचेवरच ठेवायचा आहे, जास्त फास्ट नाही करायचं आपल्याला। आणि आपले हे जे मिश्रण आहे ते जास्त वेळ पण नाही आपल्याला शिजवायचं आहे, एक 6-7 मिनिटच आपल्याला शिजवायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहे आणि बघा गूळ आपला व्यवस्थित विरघळलेला आहे, हे बघा। आणि मिश्रण पण बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर विलायची पावडर मिक्स करणार आहोत। छान मिक्स करून अजून 1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण बघा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि पातळ पण झालेलं आहे। आपल्याला एवढंच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, अजून घट्ट नाही करायचं, नाहीतर ते अजून थंड झाल्यानंतर अजून कडक होणार, त्याच्यामुळे एवढंच ओके आहे। ह्याला व्यवस्थित 2 ते 3 तास आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे। हे लोणचं आपलं 1 वर्ष आरामात चालतं। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आंबट गोड लिंबाचे लोणचे तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा।